क्रमांकावरचा मतदारसंघ होता विकासाच्या बाबतीत. परंतु त्याच्यानंतर मग संजय धोटे झाले, सुभाष धोटे झाले, निमकर झाले आणि ह्या सगळ्यांनी आपल्या या मतदारसंघाची वाट लावली. म्हणून भावांनो, आज आपल्या या इथं जे जमलेल्या सर्व माझ्या भावांना असं वाटत आहे का नाही, आमच्या चटप साहेबाशिवाय आमच्या मतदारसंघाचा विकासच होऊ शकत नाही. म्हणून या सगळ्यांचं जे प्रेम आपण पाहिलं आहे आणि या प्रेमापोटी चटप साहेबांनी जे नामांकन दाखल केलं. परंतु भावांनो, आज आपल्यावर सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. प्रत्येक गावागावात आपण डोळ्यात तेल टाकून आपण काय केलं पाहिजे. आपल्या आता विधानसभेच्या क्षेत्रात रणधुमाळी सुरू होणार आहे. आपले जे काही उमेदवार आहे हे उमेदवार आपण पाहिले आहे, मुजोर उमेदवार आहे आणि यांची लायकी निवडून यायची नाही आहे, परंतु ते मात्र गुंडागर्दी शकतात. तर त्यांच्या प्रत्येक याला रोखोक आपण उत्तर दिलं पाहिजे. आपणही कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे काही कमी नाही, परंतु आपण गावागावात येऊन जर आपल्या गावामध्ये जर येऊन बाहेरच्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत चटप साहेबाला या विधानसभेत पाठवायचं आहे. भावांनो, बरेचसे वक्ते बोलणार आहे, मी जास्त वेळ घेत नाही, परंतु एक सांगतो की काहीही करा, कसे पाय धरा, परंतु यावेळेस चटप साहेबाला विधानसभेत आपल्या हक्कासाठी, आपल्या हक्काचा माणूस, आपले प्रश्न मांडण्यासाठी चटप साहेबाला कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत पाठवायचं आहे. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की यावेळेस चटप साहेबांचं घर 20 तारखेपर्यंत आपण आपलं घर पाहायचं नाही. कोणत्याही परिस्थितीत चटप साहेबाला आपण गप्प बसायचं नाही. एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपला. रमेश नडे यांना मी विचारमंचावर आमंत्रित करतो. माननीय दिनकर डोहे वारे साहेब आणि अनंत गोडे सर यांना मी विचारमंचावर आमंत्रित करतो. यानंतर आपल्या भाषण करण्याकरता येत आहे सतीश बीटकर, प्रहार जनशक्ती पक्ष यांना मी विचारमंचावर आमंत्रित करतो. यांनी मार्गदर्शन करावं. परिवर्तन महाशक्तीचा, परिवर्तन महाशक्तीचा, शेतकरी संघटनेचा, भारत माता की, भारत वंदे वंदे. आपल्या राजुरा विधानसभा मध्ये माननीय मित्रपक्ष आमचे आदरणीय वामनरावजी चटप या मतदारसंघातून उभे आहेत आणि मागच्या वेळेस जेवढ्या मतांनी पडले, तर मला या वर्षी वाटते की लाखो मतांनी लीड घ्यायला पाहिजे आणि आपण पाठवू. हे आपली नाही, आपल्या सर्वांची एकजूट आणि महत्वाची भूमिका आपण साहेबाला दाखवून देऊ आणि लाखो मतांनी त्यांना लीडवर नेऊ. शेतकरी संघटनेचा, परिवर्तन महाशक्तीचा. वेळ कमी असल्यामुळे मी इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सतीश दादा. यानंतर मी पुढील मार्गदर्शन करण्याकरता निळकंठ कोरांगे सर, जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष यांना मी विचारमंचावर आमंत्रित करतो. शेतकरी संघटनेचे युगात्मा शरद जोशी, आजच्या या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले होते आदरणीय चटप साहेब, व्यासपीठावरील मान्यवर नेते, सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व मतदार भावांनो, बहिणींनो, युवक मित्रांनो, आपण आज साहेबांचा नामांकन अर्ज दाखल करण्याकरता या ठिकाणी ज्या संख्येने उपस्थित झालात, जी जनतेपासून अभिनंदन करतो. भावांनो, आपल्याला ही 20 तारखे व्हायची आहे. 4 तारखेला आपल्याला चिन्ह मिळणार आहे. 4 तारखेला ते चिन्ह मिळाल्यानंतर प्रत्येक मतदारापर्यंत होईल. हे सर्व त्या गाव पातळीवरील कार्यकर्त्यांची तयारी आहे. भावांनो, तुम्ही आपली ही शक्ती दाखवल्यानंतर विरोधकांचे धाबे दणाणले आहे. ते आपल्या पद्धतीने प्रयत्न करणार, तुमच्यामध्ये भांडण करता येईल याचे प्रयत्न होणार आहे. खोटा प्रचार करून अफवा येणार आहे. आपल्याला सर्व सतर्क राहायचं आहे का कुठल्याही पद्धतीमध्ये या अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. काहून तर 15 वर्षामध्ये
कुठल्याही पद्धतीचं म्हणून हे विकासावर काही आपल्या मतदारापर्यंत पोहोचू शकत नाही. फक्त ते प्रलोभन दाखवत येतील याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. सर्वांना विनंती करतो की आपल्या साहेबाच्या जीवनातली शेवटची निवडणूक आहे आणि आपण वामनराव चटप या पद्धतीने 20 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत मतपेटीत मतदाराचं मतदारपर्यंत सर्वांनी इथून गेल्याबरोबर मेहनतीला लागायचं आहे अशी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय. धन्यवाद सर. यानंतर मनोज कुपावर सर विचारमंचावर उपस्थित होतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर पुढील मार्गदर्शन करण्याकरता धांडे माजी सचिव जिल्हा विचारमंचावर आमंत्रित करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. धांडे सर. आजच्या या नामांकन सभेचे अध्यक्ष, या तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार व या विधानसभेचे उमेदवार ॲडव्होकेट वामनरावजी चटप साहेब, तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित माझे मतदार बंधूंनो, भगिनींनो, माझ्या युवक मित्रांनो, येणाऱ्या 20 नोव्हेंबरला या विधानसभा क्षेत्रामध्ये चौथ्यांदा ॲडव्होकेट वामनराव चटप साहेब यांना विधानसभेवरती निवडून पाठवायचं आहे. त्याकरता आपल्याला जी जी काही मदत करता येईल ती सर्व मदत आपण सर्व कार्यकर्त्यांनी तनमन धनानी प्रत्येक गावागावामध्ये आपापले बूथ टाकून साहेबांचा विजय कसा सुकर होईल करायला पाहिजे. या ठिकाणी गावागावामध्ये जात असताना आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या विरोधामध्ये 2-2 टगे आहेत, परंतु आपणही काही कमजोर नाही हे या सुद्धा या टग्यांना दिसून आलं पाहिजे. कारण की आपण जी त्या पहिल्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर नारंड्याचं उदाहरण असेल, बनसडीचं उदाहरण असेल, गडचांदूरचं उदाहरण असेल, आपण विरोधकांची कशी सळो करून सोडली, त्याच पद्धतीचं नियोजन या निवडणुकीत सुद्धा करणं गरजेचं आहे. तेव्हा माझ्या सर्व मित्रांना अशी विनंती आहे, कोणीही आपापलं बूथ हे सोडू नये. प्रत्येक जणांनी आपापल्या गावामध्ये 10-10 कार्यकर्त्यांची टीम तयार करून गावामध्ये जागता पहारा द्यावा. आणि कोणीही जर परगावचं येऊन जर आपल्या गावामध्ये दादागिरी करत असेल तर हे आपण कदापि खपवून घेणार नाहीये. हे या ठिकाणी आपल्या सर्व मतदार कार्यकर्त्यांनी, आणि जर कुठला जर बाहेरचा जर असेल तर आपल्याला त्याला जशाच तसे उत्तर या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तेव्हा माझ्या सर्व युवक मित्रांना अशी विनंती आहे, ही तुमच्या संपूर्णपणे हे युवकांच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही जर युवकांनी जर प्रयत्न केला तर साहेबांना विधानसभेवर पाठवायला काही आपल्याला अडचण जाणार नाही. त्या तुमच्यासोबत आम्ही तर आहोत, पण तुमची जी मेहनत आहे ती पूर्णपणे या कामी जर तुम्ही लावलात तर साहेबांचा विजय या ठिकाणी बोलतो आणि साहेबांना परत एकदा विजयी करण्याचं आपल्याला आवाहन करतो. जय हिंद, जय भारत. शेतकरी संघटनेचा धन्यवाद सर. यानंतर मी शालिकराव मावलीकर सर माजी गटविकास अधिकारी यांना मी विचारमंचावर आमंत्रित करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. माननीय शालिकराव मावलीकर सर. विचारमंचावर उपस्थित आमचे ॲडव्होकेट वामनराव चटप साहेब, शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय नेवलेसराव कोरंगे साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व शेतकरी संघटनेचे आणि स्वतंत्र भारत पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते आणि ॲडव्होकेट वामनराव चटप साहेबांवर प्रेम करणारे ही सर्व मंडळी, आजच्या दिवशी तुम्हाला सर्वांना संकल्प करायचा आहे. बार चटप साहेब आमदार, हा गावागावा आपापल्या घरी जायचा आहे. या निमित्तानं मी एवढंच सांगतोय तुम्हाला की साहेबांना आमदार बनवून या निर्वाचन क्षेत्रामधील जी प्रलंबित कामं आहेत ते मग रोडचे असो, भौतिक कामं असो, तुमच्या पोरांच्या शिक्षण, नोकऱ्यांचे असो, आरक्षणाचे असो, हे सर्व प्रश्न आम्हाला त्यासाठी
आपणाला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता बारीक बारीक गोष्टीकडे आता या निवडणुकीकडे आपण गावागावात गेल्यानंतर ज्या मतदार याद्या आहेत त्या मतदार जे आपली बूथ टीम असेल त्यांनी त्या मतदार याद्या उघडून पाहायच्या आणि पेन हातात घ्यायचं आणि त्याच्यावर पाहायचं की या मतदार यादीतली माणसं जे वोटर आहेत मतदार आहेत ते आमचे किती आहेत। निवड वाऱ्यावर आपण गोष्टी करायच्या नाही, जाऊन हा आता आपण होमवर्क करायचं मला आणि किती लोक आमच्या बाजूचे आहेत आमचे मतदार आहेत ते आम्हाला परत किती घ्यायचे आहेत। किमान एका बूथवरती 300 350 मतदार आपले आहेत की नाही हे कटाक्षाने आपल्याला चाचपून पाहायचं आहे। मला आशा आहे आपण उद्यापासून कामाला लावा आपल्या मित्रांना आपल्या यावेळेला आम्हाला ॲडव्होकेट वामनराव चटप साहेबांना बहुमताने निवडून द्यायचं आहे। मागच्या सारखं 2,500 असं काही करायचं नाही, असा काही दगाफटका होणार नाही यासाठी आम्हाला सर्वांना सावध राहायचं आहे। इतर पक्ष लक्षात पैसा पेरतील दारू पेरतील, तुम्हाला सजग राहायचं आहे। 2 दिवस रात्र जागून काढावं लागणार आहे आणि असं जर तुम्ही आणि आपल्या नातेवाईक शेजारी आणि शेवटचे 2 दिवस आम्ही चांगले जागून काढले तर आपला विजयाला कोणीही नाकारू शकत नाही। आता आमचे चटप साहेबच आमदार होणार आहे। मला आशा आहे तुम्ही हे सारं करणार, एवढंच मी आशा बाळगून माझे 2 शब्द इथे थांबवतोय। जय विदर्भ शेतकरी संघटनेचा शेतकरी। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर साईनाथ बुच्चे सर यांना मी थोडक्यात बोलण्याकरता मी आमंत्रित करतो। साईनाथ बुच्चे सर। आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय उमेदवार माजी वामनराव चटप साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी अबकी बार चटप साहेब आमदार हा नारा देण्यासाठी इथलं वातावरण राजुरा शहरातलं बघता हा हॉल समोरचा पेंडॉल आणि संपूर्ण राजुरा शहर आम्ही आता येत असताना ट्रॅफिक पूर्ण जाम, तो जागी बिल्ला लावलेले लोक अजूनही राजुरा शहरामध्ये जाम करून टाकलेला आहे। यावरून क्षेत्रामध्ये चटप साहेबाची हवा आहे। चटप साहेब आमदार करायचंच ह्या जिद्दीने लोक भिडलेले आहेत, परंतु रात्र वैऱ्याची आहे, आपली हवा आहे म्हणून घरी बसून चालणार नाही, हे कंटिन्यू ठेवावं। चटप साहेबांनी नेहमी कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे। आम्ही कामगार क्षेत्रामध्ये काम करतो, जेव्हा जेव्हा आमच्यावर कधी अडचण आली, कधी चटप साहेब वाघासारखे आमच्यासाठी धावून आले। आज चटप साहेबाची वेळ आहे, चटप साहेबाची वेळ नाही आमची वेळ आहे की चटप साहेबांना मदत करण्याचं तो कि अबकी बार धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर माननीय सतीश दानी सर युवा आघाडी प्रांताध्यक्ष वर्धा यांना मी विचारमंचित करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। माननीय सतीश दानी सर। शेतकरी संघटनेचा दुसऱ्या तिच्या लढाईचे जनक, कोटी कोटी शेतकऱ्याचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी, आदरणीय मंच, त्याच्या कानाकोपऱ्यातून जमलेल्या माझ्या मायमाऊल्यांनो, वरीलधाऱ्या भावांनो, सहकारी मित्रांनो आणि लोकशाहीची चौथी शक्ती असलेल्या पत्रकार भावांनो, 2024 ची निवडणूक
20 नोव्हेंबरला होते आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघातून महापरिवर्तन आघाडी समर्थित अधिकृत उमेदवार आदरणीय चटप साहेब उभे आहे. यांना आम्हाला निवडून आणायचंय. काँग्रेसचे उमेदवार धोटेबाई, भाजपाचे उमेदवार भोंगळे साहेबाचे बंडखोर उमेदवार दुसरे धोटे साहेब आहे. आता आम्हाला निर्णय करायचा आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, कारण मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही फार थोड्या अवघ्या मतांनी हारलो. हम तो जीती हुई बाजी गए, अब हमें हारी हुई बाजी जीतना है और डंके की चोट पे चटप साहब को चुनकर लाना है. भावांनो, आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत चटप साहेब यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे. काय निवडून द्यायचं आहे भावांनो? आज सगळ्या उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देवरावजी भोंगळे रॅली होती. काल काँग्रेसच्या पुढाऱ्याची रॅली कुठून आले? कारण साहेबाचे माणसं, साहेबाचे मावळे हे हाडा मासाचे आहे आणि देवराव भाऊचे माणसं हे भाड्याचे आहे. इथं बसलेल्या माणसाला कोणीही 1 रुपया दिला नाही, कोणालाही 10 रुपयाची नोट दिली नाही. कारण चटप साहेबावर असलेलं प्रेम हे प्रचंड ताकदीचे आहे. आमची शक्ती हे धनशक्ती आहे. आमची लढाई ही धनशक्तीच्या विरोधात जनची लढाई आहे. भावांनो, आम्हाला या निवडणुकीमध्ये आता विचार करावा लागणार आहे. कारण 20 तारखेला तुमच्या गावात भले भले येणार आहे. आम्हाला प्रलोभन दाखवणार आहे आणि या कोणत्याही प्रलोभनाला मालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढा राहील तर तुमचं मत हे चटप साहेबाला आलं पाहिजे. माय मावल्यांची इज्जत राखायची असेल तर तुमचं मत चटप साहेबाला दिलं पाहिजे. 1 महिन्याच्या अगोदर गोंडपिंपरी तालुक्यामध्ये एका काँग्रेस पक्षाच्या तालुक्याच्या अध्यक्षांनी एका विद्यार्थिनीवर बलात्कार केला. त्या बलात्कार केलेल्या दिवसाच्या आत अटक झाली. भावांनो, जर का एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष मुलावर गुरु शिष्याचं नातं जे काळीमा फासणारं असलं पाहिजे का गुरु शिष्याचं नातं पाहिजे? जर का या पक्षाच्या अध्यक्षांनी मुलीवर अत्याचार केला असेल तर भावांनो, माय मावल्यांनो, आम्हाला विचार करावा लागणार आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागणार आहे. ही लढाई दुसऱ्या आर्थिक स्वातंत्र्याच्या क्रांतीची लढाई आहे. भावांनो, तुम्ही भाग्यवान आहात. 288 विधानसभेच्या उमेदवाराची जर यादी पाहिली तर 287 उमेदवारावर कोणावर खुनाचा गुन्हा दाखल आहे, कोणावर दरोडेखोराचा गुन्हा दाखल आहे, कोणावर भाऊबंदकीची इस्टेट हडपल्याचा गुन्हा दाखल आहे. पण आमच्या चटप साहेबावर एखादा तरी गुन्हा दाखल केलेला आहे का? दाखवा. 40 वर्षामध्ये या माणसावर एक दाखवा. आम्ही आजही निवडणुकीतून माघार घेतो. मग इथं असलेले उमेदवार यायचं तपासून घ्या. धोटे साहेब हे काय होते, कुठं झाले, काय कमावलं, कुठून आले? आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देवराव भाऊ भोंगळे आहे, ते आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार. 13 कोटी वृक्ष, एकोच लक्ष, मार भ्रष्टाचार, मार भ्रष्टाचार. त्याईनं त्याच्या माणसाला तिकीट दिली. देवराव भाऊ भोंगळे, अण्णाव भोंगळे. सारा सरकारचा कारभार भोंगळा आहे. या देवराव भाऊला या सभेमध्ये माणसं सापडली नाही. यानं चंद्रपूरवरून माणसं आणली, इकडून घुगुसून माणसं आणली आणि गर्दी जमवता आली नाही. भाऊ, ही जी काही गर्दी दिसते हे आडामासा शेतकऱ्याची गर्दी आहे. आम्हाला आता विचार करावा लागणार आहे. या गोष्टीचा मी या विधानसभेत केला नाही तर आम्हाला आता काळ सुद्धा माफ करणार नाही. भावांनो, म्हणून आपली ही लढाई जिंकायची असेल, डोळ्यात तेल घालून सगळ्या गावागावातला प्रत्येक माणसाला, प्रत्येक युवकाला मी सांगतो, तुम्ही तुमचं गाव सोडू नका, तुम्ही तुमचं जिल्हा परिषद सर्कल सोडू नका, तुम्ही तुमचं पंचायत समितीचं सर्कल सोडू नका. थांबा, हे पैसे वाटणारे येणार आहे.
कारण या निवडणुकीमुळे मोठा गदारोळ होणार आहे, कारण ही जनसंख्या दिसते आहे येणार आहे, तुम्हाला आमिष दाखवणार आहे, सडली दाढ खा मटन दाब बटन याला तुम्ही बळी पटर वरून ब्रह्मदेव जरी खाली उतरले तुम्हाला वाचवण्याची सूचना शक्यता नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे भावांनो, लक्षात घ्या. कारण आपली लढाई हे चटप साहेबासाठी आहे. कारण एखादी आग लावायची असेल ते जर जंगल मे महिन्याचं 45 डिग्री तापमान असेल, एक डब्बीची काडी उगाळली त्या जंगलात जर फेकली तर जंगल राख होतो, काळोख्यात खाक होतो. तसंच विधानसभेमध्ये 288 आमदाराच्या बुडाला आग लावण्याची ताकद आदरणीय चटप साहेबांमध्ये आहे. जेव्हा चटप साहेब आमदार होते त्यावेळेचा एक प्रसंग सांगतो. लाखाचं कर्ज घेतलं होतं, त्या कर्जाचं व्याज दाम दुप्पट करून 18 लाखाचं झालं होतं. 18 लाखाचं कर्ज शेतकरी फेडणार कसा म्हणून तो लिलाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला. तो प्रश्न विधानसभेत गेला आणि विधानसभेत गेल्यानंतर त्याच्यावर 2 दिवस आणि चटप साहेबांनी तो प्रश्न लावून धरला. विधानसभेत कायदा झाला की व्याज आणि मुद्दल 2.5 लाखाच्या वर घेता येत नाही, हा कायदा झाला. एका रात्रीतून 450 कोटी रुपये आदरणीय चटप साहेबांमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे माफ झाले. म्हणून तुम्हाला शेतकऱ्याची कर्जमुक्ती करायची असेल, शेतमालाचा भाव मिळवायचा असेल तर तुम्हाला विचार करावा लागणार आहे भावांनो. जर पाहिलं सोन्याचा भाव 80,000 रुपये तोळा झाला, साहेबाचा पगार 1.5 लाख झाला, आमचं सोयाबीन 8,000चं 4,000वर आलं, आमचा कापूस 10,000चा 7,000वर आला. मग तुम्हाला विचार करावा लागणार आहे. जर का तुम्ही विचार करणार नाही, कारण जर 100 क्विंटल कापूस एका शेतकऱ्याला पिकत असेल, 100 क्विंटल शेतकऱ्याला पिकत असेल तर त्याची 4.5 लाख एक गाव कोटीनं हे सरकार लुटत असेल, 1500 रुपये फेकून मागत असेल तर गोडासाठी पोट भरत नाही. आम्हाला आमच्या घामाचं दाम पाहिजे, आम्हाला जास्त नाही, आम्हाला रास्त पाहिजे. या रास्त भावाची लढाई आदरणीय चटप साहेब विधानसभेत लढणार आहे. सगळ्या मित्रांना सांगतो, युवकांना सांगतो, या राज्याची लोकसंख्या आहे 13 कोटी. या राज्यात 13 कोटी पैकी 8 लाख युवक आहे. 8 लाख युवकाच्या हाताला काम, तर शेतीचा धंदा फायद्याचा झाला पाहिजे. शेतीचा धंदा ज्या दिवशी फायदा होईल त्या दिवशी सगळ्याच्या हाताला काम मिळणार आहे. म्हणून भावांनो, हे राज्य आहे की राज्याचा विकास करणारी मंडळी काय करते आहे. कारण या राज्यात 3 पक्षाचं सरकार आहे. मुख्यमंत्री शिंदे आहे, 2 उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवाभाऊ आहे. 1 फुल 2 हाफ. एकराव शिंदे ऑटो चालक ते ऑडी मालक. ऑटो चालवणारा माणूस मुख्यमंत्री झाला, हिशोबाचा पत्ता नाही, वजाबाकी येत नाही, काहीच करता येत नाही. त्यानंतर त्याच्या खालोखाल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहे. अजितदादा पवार 70,000 कोटीचा घोटाळा केला आणि यायनं यायच्यापासून घेतलं. आणि भावांनो, 70,000 कोटीचा घोटाळा करणारा माणूस सरकारमध्ये आहे. अजित पवाराचा आणि बुद्धीचा काहीही संबंध नाही. आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहे देवाभाऊ, याचं नाव आता देवाभाऊ ठेवलं. हुशार माणूस आहे, चांगल्या घराण्यातून आला, पण सत्ता करायची आहे, सत्ता टिकवायची आहे. म्हणून जर का याच्या बुद्धीला जंग चढला असेल तर आजचा सुद्धा विचार आम्हाला आता करणं गरजेचं आहे. आणि हे सरकार उलथून म्हणून तरुण मित्रांना मी आवाहन करतो, अरे तख्त बदल दो ताज बदल दो, तख्त बदल दो ताज बदल दो, किसान के साथ बेईमानी करने वालों का राज बदल दो, राज बदल दो. या निवडणुकीत तुम्हाला हे राज्य बदलवायचं आहे आणि हे राज्य बदलवण्यासाठी एक माणूस निवडून पाठवा. या राज्याची धुरा, या राज्याचं नेतृत्व शेतकऱ्याचं नेतृत्व, राज्याचं नसून देशाचं नेतृत्व आदरणीय चटप साहेबांच्या इतकं स्पष्ट आहे. म्हणून तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये चटप साहेबाला निवडून द्यायचं आहे. या प्रसंगी एवढंच बोलतो, तो आपली रजा घेतो, इथेच थांबतो. जय हिंद, नमस्कार.
शेतकरी संघटनेचा. धन्यवाद सर. दिसतो तसाच साधा नाही प्रकार मित्रा, दिसतो तसाच साधा नाही प्रकार मित्रा, आहे खऱ्या जीवाचा शेती जुगार मित्र. ही मिसळते हिरवे असेच कोटे पटे शिवार मित्रा. साऱ्या जरी जगाचा आम्ही विचार करतो, आहे कुठे जगाला आमचा विचार मित्रा, आहे कुठे जगाला आमचा विचार. बस चांगले यासाठी छटे साहेबाशिवाय तुझा कुठलाही पर्याय नाही. यानंतर सन्माननीय सूर्या अडवाले सर यांनी 2 मिनिटांमध्ये पाठिंबा जाहीर कर. माननीय सूर्या अडवाले सर. शेतकरी जिंदाबाद, शेतकरी एकट्याचा, शेतकरी एकट्याचा. भावांनो, आपण आज सटप साहेबांना का पाठिंबा देतो? आणण्याची गरज काय? आमच्या सोयाबीनला भाव नाही, आमच्या कापसाला भाव नाही, आमच्या पीक विम्याचे पैसे नाही, साधा आमच्या गडचांदूरचा बसस्टॉप केला नाही. मग ह्या आमदारला निवडून आणण्यात काय फायदा? गडचांदूरचा एक साधा बसस्टॉप नाही करू शकत. आणि चटप साहेबाच्या काळामध्ये ज्या वेळेस चटप साहेब आमदार होते त्यावेळेस शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडत होते. आमच्या सोयाबीनला कापसाला भाव भेटत होता, आमच्या पीक विम्याचे पैसे भेटत, आमच्या वावरातले डुकरं थैमान माजत आहे. 30% 35% आमचा माल पूर्ण डुकरं खराब करत आहे. पण हे आमदार कुठंच लक्ष देत नाही. यासाठी मी सूर्या अडबाले स्वराज्य शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष आज साहेबांना पाठिंबा द्यायला आलो आणि दिवस रात्र एक करीन, पण आज साहेबांना निवडून आणीन असे या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि एक एक जण घराघरातून आपला एक एक कास्तकार भाऊ सटप साहेबांसाठी काम करेन, निस्वार्थपणे काम करेन, फक्त शेतकऱ्यांसाठी काम करेन असा नेता पाहिजे. यासाठी आपण त्यांना निवडून दिलं पाहिजे. यासाठी मी सटप साहेबांना आपला संघटनेचा पाठिंबा जाहीर करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मुरलीधर भाऊ देवाडकर 2 मिनिटांमध्ये सूचना देतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय भाऊ देवाडकर. शेतकरी संघटनेचा, शेतकरी संघटनेचा